जय हिंद मित्रांनो, आजचा खास व्हिडिओ अभ्यास करताना अनेक अडचणी येणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि पाठांतर कसे करावे, अभ्यास कोणत्या वेळेला करावा आणि योग्य पद्धतीने अभ्यास कसा करावा, या सर्व ज्या अडचणी येतात विद्यार्थ्यांना, अशा अडचणीवर मात कशी करावी हा मुख्य विषय आजच्या व्हिडिओचा आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांना खूप कामाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये अनेक अभ्यासाविषयी शंका असतात, अडचणी निर्माण झालेल्या असतात. त्या नेमकं कशा हाताळाव्यात हे विद्यार्थी मित्रांना जमत नाही. म्हणून आजचा सुंदर असा विषय घेऊन आजचा व्हिडिओ मी बनवत आहे आणि तो नक्कीच विद्यार्थी मित्रांना खूप महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा करूया आणि नक्कीच ठरेल. तर चला समजून घेऊया की नेमकं पाठांतर कसं करायचं, मोठं उत्तर कसं पाठ करायचं, त्यानंतर पुस्तकाची हाताळणी कशी करायची, पाठांतराची योग्य वेळ कोणती, अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर चला सर्वप्रथम आपण विचार करूया की वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत मुलांचा अभ्यास करण्याच्या, तर त्यापैकी चुकीच्या पद्धती कोणत्या आहेत त्याच्यावर एकदा आपण विचार करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता तर त्यावेळेला पाठांतराचं जर काम असेल तर तुम्ही योग्य वेळेला पाठांतर करत नाही. तुम्ही ज्या वेळेला आपला मेंदू थकलेला असतो, जसं शरीर काम केल्यानंतर थकतं आणि त्याला विश्रांतीची गरज भासते, तसंच मेंदूचं सुद्धा काही वेळानंतर मेंदू काम करू म्हणजे बौद्धिक काम करू थकलेला असतो. आणि त्याच वेळेला तुम्ही जर पाठांतराला बसले तर तुमचं पाठांतर होऊच शकत नाही. त्याच्यामुळे सर्वात पहिले जी पाठांतराची वेळ आहे मित्रांनो, ती अत्यंत महत्त्वाची. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सरासरी 4 ते 5च्या दरम्याने जो फ्रेश टायमिंग असतो, त्यावेळेला पाठांतर करण्याची खूप सुंदर अशी वेळ असते. याचं एकच कारण की मेंदू हा आराम करून मस्तपैकी फ्रेश झालेला असतो आणि त्यावेळेला जसं एखाद्या वस्तूचं वजन जर जास्त असेल तर ती उचलता येत नाही. त्याच पद्धतीने मेंदूमध्ये ऑलरेडी जर थकण्याच्या अवस्थेमध्ये मेंदू असेल तर त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात आणि तुम्ही पाठांतर केल्यानंतर ते मेंदूमध्ये बसत नाही. तर मला एकच सांगायचं मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही फ्रेश मेंदू असेल त्यावेळेला पाठांतर करायला सुरुवात करता, ऑलरेडी मेंदूला आराम असतो आणि फ्रेश टायमिंग असतो. अशा वेळेला जर तुम्ही पाठांतर केलं तर नक्कीच तुमचं पाठांतर होईल मित्रांनो. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपण अभ्यासाला बसताना योग्य पद्धतीने पुस्तक, जो मेन भाग जो पाठ करायचा आहे त्याच विषयाचं पुस्तक तुम्ही घेऊन बसले पाहिजे आणि जो मेन विषय त्याच्यावरच फोकस करणं गरजेचं असतं. परंतु विद्यार्थी मित्र काय करतात, वाजूपेक्षा ज्या पुस्तकाची गरज नाही ते सर्व आपल्या आजूबाजूला पसरून देतात आणि मग त्यांचं माइंड त्या मुख्य विषयावर न जाता अनेक पुस्तकावर जातं. त्यांना दडपण यायला लागतं आणि मानसिकता राहत नाही आणि मोठा आन्सरसुद्धा पाठ होत नाही किंवा फोकस अभ्यासावर होत नाही. तर मला हेच सांगायचं की विद्यार्थी मित्रांनो, जो भाग पाठ करायचा, ज्या पुस्तकाची गरज आहे ते एकच पुस्तक घेऊन मुलांनी अभ्यासाला बसले पाहिजे. आणि त्याच्यानंतर पाठांतर करताना जी योग्य पद्धत आहे मित्रांनो, तर मोठं जर आन्सर असेल तर तुम्ही विचार करा, एखाद्या वस्तूचं खूप वजन आहे आणि तुम्ही ते वजन जर उचलायला गेले ते उचलू शकत नाही. तशीच पद्धत जर मोठा आन्सर डायरेक्ट तुम्ही पाठ करायला गेले ते होणार नाही. तर याच्यावर एकच पर्याय की मोठा आन्सर, त्याचा उपप्रश्न, उपभाग, त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या ज्या पायऱ्या असतात उत्तराच्या किंवा जे पाठांतर करायचे त्याचे छोटे छोटे भाग करणं तुम्हाला गरजेचं असतं. जसं आपण जेवताना एक छोटा छोटा घास करून जेवण करतो, डायरेक्ट पूर्णपणे भाकरी खात नाही, तसं. तर ही जी पद्धत तुम्ही वापरली, छोटा छोटा भाग करून त्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं आणि मेन मुद्दा, त्याचं शीर्षक, त्यानंतर उपप्रश्न, असे छोटे भाग तुम्ही जर पाठांतर केले तर ते नक्की 100% पाठ होतं मित्रांनो. आणि नंतर दुसरा भाग तुम्ही सुरू करू शकता. तर अशा
वेळेला तुम्ही या पद्धती जर वापरल्या तर नक्कीच तुमचं पाठांतर योग्य पद्धतीने होईल आणि सुंदर असा अभ्यास तुमच्या लक्षात राहील. पाठांतर करणे म्हणजे पोपटपंची नव्हे, तर त्या उत्तरामध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये काय आहे समजून घेणे म्हणजे पाठांतर करणे. ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतं. म्हणून आपण नक्की योग्य वेळ ती पहाटची, ज्या वेळेला मेंदू फ्रेश असतो ती वेळ वापरा पाठांतरासाठी. मोठमोठ्या प्रश्नाची जी उत्तरे असतात त्याचा छोटा छोटा भाग करून ती पाठ करा. त्यानंतर योग्य शीर्षक समजून घ्या, प्रश्नात नेमकं काय सांगितलं आहे, उत्तरात काय अपेक्षित आहे ते समजून घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मेंदूला थकवा आलेला असतो त्यावेळेला पाठांतर करू नका. या सर्व नियमाचं तुम्ही पालन केलं किंवा जो मेन विषय आहे तुम्हाला पाठांतराचा त्याच्यावर फोकस करा. अनेक इतर विषयाची पुस्तकं सर्व आजूबाजूला पसरून देऊ नका. आणि हे जर तुम्ही सर्व नियम पाळले तर तुमचं काम करत असताना इतर गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करू नका. आणि ज्या वेळेला तुम्ही गजबजलेल्या वातावरणात तुम्ही बसता त्यावेळेला पाठांतर होऊ शकत नाही. तुमचं अवधान दुसऱ्या वस्तूवर जातं आणि तुम्ही डिस्टर्ब होऊन तुमचं पूर्णपणे जे पाठांतर आहे त्याच्यावर मन लागणार नाही. म्हणून तुम्ही वातावरणसुद्धा महत्त्वाचं असतं. निवांत ठिकाणी बसा आणि या गोष्टीचं पालन करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल मित्रांनो. तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जे उपाय सांगितले ते करून बघा. नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल आणि सुंदर अशा ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पाळा आणि यश मिळवा. तर नक्की तुम्हाला यश येईल. पुन्हा एकदा जय हिंद, जय भारत, वंदे मातरम मित्रांनो.